जो क्वेश्चन आहे ना हा नीट 2017 ला विचारलेला आहे आणि क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा. A physical quantity of dimension of length that can be formed by c, g and e square upon 4 pi epsilon naught is ब्रॅकेट मध्ये त्यांनी दिला आहे c is the velocity of light, g is universal gravitational constant and e is charge. ओके, सो मग थोडक्यात त्यांनी दिलेला आहे तुम्हाला एक्सप्लेन करतो. थोडक्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की डायमेन्शन ऑफ लेंथ म्हणजे जी लेंथची आपली जी डायमेन्शन आहे ना ती या तीन फिजिकल क्वांटिटीजनी फॉर्म होते. लेंथची जी डायमेन्शन आहे एल आपला जो आहे तो डायरेक्टली कशावरती डिपेंड आहे, सी वरती, जी वरती आणि ई वरती. ठीक आहे. आणि मग आता याच्यावरून जी लेंथचा आपला जो फॉर्म्युला आहे तो काय बनेल नेमका, याच्यावरून लेंथचा जो फॉर्म्युला आहे तो काय बनेल तो आपल्याला काढायचा आहे. लेंथचा फॉर्म्युला कसं काय काढायचं, आपली जी प्रिव्हियस मेथड होती तसंच की लेंथ कशावरती डिपेंड आहे, सी वरती डिपेंड आहे. लेंथ कशावरती डिपेंड आहे, जी वरती डिपेंड आहे. आणि लेंथ लास्टला आहे ई स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट. तर इथे थोडं ट्रिकी सम आहे बिकॉज इथे एप्सिलॉन नॉट आला आहे, ई पण आलाय, वेगवेगळ्या टर्म आले. एक टर्म आपली राहिली की आपण यांच्या पॉवरला कॉन्स्टंट घेतो ए बी आणि सी, च्या पॉवरला घेतो सी, तर ब्रॅकेट टाकतो म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. ओके, सो यातनी आपण टोटल मिळून फॉर्म्युला काढला तर काय होईल, एल इज डायरेक्टली डिपेंड ऑन सी च्या पॉवरला ए, जी च्या पॉवरला बी आणि ई स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट याच्या पॉवरला सी. फॉर्म्युला बनवायचा आहे तर मग डायरेक्टली प्रोपोर्शनलची साइन घालवायची असते आणि इथे कॉन्स्टंट घ्यायचा असतो. हा झाला आपला फॉर्मॅट. ओके, आता आपल्याला पहिले तर सी ची डायमेन्शन बघायला लागेल, जी चे डायमेन्शन बघायला लागतील, ई चे डायमेन्शन बघायला लागतील इन द फॉर्म ऑफ एलएमटी. सी चा एलएमटी च्या फॉर्म मध्ये डायमेन्शन काय आहे पहिले तर बघा. सी काय आहे त्यांनी ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे तिथे बाजूला. सी काय दिलेला आहे, वेलोसिटी ऑफ लाइट. म्हणजे ऍक्च्युअली आइन्स्टाईनचा जो फॉर्म्युला आहे E इक्वल टू mc स्क्वेअर त्यातला जो सी आहे ना तो आहे हा. त्याचा सी म्हणजे काय असतो, सी म्हणजे वेलोसिटी ऑफ लाइट असतो, म्हणजे लाइट ज्या स्पीडने ट्रॅव्हल करते तो स्पीड. ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला बघायचं हे आहे की हा वेलोसिटीचा आहे. वेलोसिटीचा डायमेन्शन काय असतो, वेलोसिटी आपला असतो मीटर पर सेकंड मध्ये. मीटर पर सेकंड मध्ये म्हणजे एल च्या पॉवरला 1 आणि टी च्या पॉवरला -1, एम च्या पॉवरला 0. ठीक आहे. बट सी च्या पॉवरला आहे ए, सी च्या पॉवरला आपला ए आहे म्हणजे याच्या पण पॉवरला आपला असणार आहे ए ने मल्टिप्लाय करा आतमध्ये काय येईल, ए इंटू 1 एल ए, ए इंटू 0 आणि ए इंटू -1. हा झाला सी च्या पॉवरला ए चा डायमेन्शन. जसं सी च्या पॉवरला ए चं डायमेन्शन काढलंय तसं बाकीच्यांचं पण डायमेन्शन काढायचं आहे. बाकीच्या मध्ये दुसरा कोण आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी आहे. ओके, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी म्हणजे जी च्या पॉवरला ते बी दिलेला आहे. ठीक आहे. तो जी च्या पॉवरला बी कंटाळत गेला. सपोज की आपल्याला पहिले ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते आपल्याला माहिती आहे, बघितलेली आपण 6.67 into 10 raised to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर याची व्हॅल्यू असते. सो आता याला एलएमटी च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस पहिले तर याला एसआय युनिट मध्ये लिहू. न्यूटन म्हणजे काय असतो, फोर्स असतो. बघा कसं दिलाय, न्यूटन मीटर स्क्वेअर. युनिट बघा फक्त, ही व्हॅल्यू नाही बघायची आपल्याला युनिट बघायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा युनिट बघायचा काय आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन आहे केजी स्क्वेअर. राईट. न्यूटन म्हणजे काय असतो, न्यूटन म्हणजे फोर्स असतो, फोर्सचा युनिट आहे न्यूटन. फोर्स म्हणजे असतो मास इंटू एक्सेलरेशन. सपोज की फोर्सचा युनिट आहे केजी इंटू एक्सेलरेशनचा युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू वरती आहे मीटर स्क्वेअर अपॉन खाली काय दिलाय केजी स्क्वेअर. 1 केजी कॅन्सल झाला, उरलं काय मीटर इंटू मीटर स्क्वेअर किंवा मीटर क्यूब होईल अपॉन सेकंड स्क्वेअर होईल आणि ते केजी होईल. याला जर आपण एलएमटी च्या फॉर्म मध्ये लिहिलं तर काय होईल, बनेला एलएमटी. व्यवस्थित लक्ष द्या, एलएमटी च्या फॉर्म मध्ये लिहितो. लेंथच्या पॉवरला किती आहे, 3 आहे. लेंथच्या पॉवरला 3 लिहायचा. टाइमच्या पॉवरला 2 आहे म्हणजे टाइमच्या पॉवरला -2. केजी म्हणजे मास आहे, मासच्या पॉवरला इथे -1 होईल बिकॉज तो डिवाइडला आहे. आणि होल मिळून पॉवरला किती आहे इथे बी. ओके, नोट डाऊन करून घ्या, हा कॅल्क्युलेशन रफ करतोय मी. ओके,
सो मग आता b नी जर मल्टिप्लाय केला आपण तर आपला आन्सर काय येईल b × 3 l च्या पॉवरला 3b m च्या पॉवरला -1 × b -b t च्या पॉवरला -2 × b -2b. आपल्याला फॉर्म्युला बनवायचा आहे. सो रेग्युलर मेथडने जायचं आपल्याला, जसे ह्या टाइपचे मागच्या व्हिडिओ मध्ये केलेले होते ना तसेच सम आहे. g च्या पॉवरचं झालं, g च्या पॉवरचं झालं, ठीक आहे. c चं केलं आपण, c चा हा आन्सर आला. g चं केलं आपण, g चा हा आन्सर आला. आता मेन टर्म आहे आणि जर अशी टफ टर्म आहे बघा. तिसरी टर्म आहे e² अपॉन 4πε0. याच्या पॉवरला काय आहे, त्याच्या पॉवरला आहे c. ठीक. याचा युनिट काढण्याच्या अगोदर आपल्याला एप्सिलॉन नॉट चा युनिट पाहिजे. ओके. सो एप्सिलॉन नॉट चा युनिट काय येईल, एप्सिलॉन नॉट चा युनिट आपल्याला जर बघायचं असेल ना तर तो चार्जचा जो फॉर्म्युला आहे जो आपण 10th चॅप्टर मध्ये बघितला होता. 10th चॅप्टर काय होता, इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण एक फॉर्म्युला बघितलेला होता फोर्सचा. लक्षात आहे काय फॉर्म्युला होता, फोर्सचा फॉर्म्युला तिथे होता 1/4πε0 इंटू q² अपॉन r². ओके. सो आपल्याला एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू पाहिजे तर एप्सिलॉन नॉट इथे येईल. एप्सिलॉन नॉट इक्वल टू f हे बघा दोघांची पोझिशन इंटरचेंज करायची फक्त 1/4πf q² अपॉन r². सो जर व्हॅल्यू काढायची झाली तर फोर्सचा युनिट असतो न्यूटन. फोर्सचा युनिट आपण बघितलेलं होतं का. ओके. मी फोर्सचा युनिट इथे इथं डायरेक्ट LMT च्या फॉर्म मध्ये लिहितो. फोर्सचा युनिट काय येतो LMT च्या फॉर्म मध्ये, फोर्स असतो kg म्हणजे मासच्या पॉवरला 1 मीटर. kg इंटू काय असतो, एक्सेलरेशन, मास इंटू एक्सेलरेशन ना. सो मास इंटू एक्सेलरेशन, एक्सेलरेशन म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर kg इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. राईट आहे. नंतर मग चार्जचं युनिट काय येईल, चार्जचं युनिट येईल कुलम स्क्वेअर. ओके. LMT मध्ये c येईल इथे. अपॉन मध्ये r पण आहे. r म्हणजे सपोज किती रेडियस आहे किंवा दोन चार्जच्या मधला डिस्टन्स असतो तो. आपण असंच बघायचो ना, हा q1 चार्ज आहे आणि हा q2 चार्ज आहे. या दोघांमधला जो डिस्टन्स असेल तो r आहे. राईट. सो हा r असेल तो डिस्टन्स आहे. r डिस्टन्स कशामध्ये घेतो आपण, मीटर मध्ये घेतो, म्हणजे ती लेंथच झाली एक प्रकारे. तर मग LMT मधले कुठली क्वांटिटी येईल इथे, LMT मध्ये इथे फक्त येईल लेंथच्या पॉवरला किती आहे 2 आहे m0 t0. इन शॉर्ट आपण जर याचा आन्सर काढला तर किती येईल, इथे वरती तर c² आहे, खाली बघा पॉवरची ऍडिशन करा 2 + 1 + 2 3 m ची किती येईल 1 + 0 1 आणि t च्या पॉवरला -2. यांना सगळ्यांना वरती घेतला तर येईल l च्या पॉवरला -3 m च्या पॉवरला -1 t च्या पॉवरला +2 आणि c च्या पॉवरला +2. हा टोटल मिळून युनिट झाला एप्सिलॉन नॉटचा. एवढी स्टेप नोट डाउन करून घ्या फटाफट, बिकॉज मी हा फॉर्म्युला लिहितोय फक्त. एप्सिलॉन नॉटचा युनिट किती आहे तो लिहून घेतो बाजूला. एप्सिलॉन नॉटचा युनिट आहे l च्या पॉवरला -3 m च्या पॉवरला -1 t च्या पॉवरला 2 आणि c च्या पॉवरला. लिहून घेतलं तितकं. आता मेन युनिट काढू याचा. युनिट काय येईल, e². e म्हणजे काय, चार्ज आहे. ओके. चार्जचा स्क्वेअर म्हणजे इथे युनिट काय येईल c² येईल. e² च्या जागी काय येईल c² येईल. 4π तर युनिटलेस आहे. 4 आणि π चा काही युनिट नाही. π ची व्हॅल्यू असते 3.14, त्याला काही युनिट नसतो. एप्सिलॉन नॉटचा युनिट आपण खाली काढलेला आहे बघा. l⁻³ -3 m⁻⁻1 t⁻², c² गेटिंग कॅन्सल. आन्सर काय येईल सगळ्यांना वरती घ्या. l च्या पॉवरला 3 येईल, m च्या पॉवरला 1 येईल, t च्या पॉवरला -2. हा आपला कशाचा आन्सर युनिट झाला, याचा युनिट झाला. पण याच्या पॉवरला c सुद्धा आहे. ओके. सो c सकट जर घेतला तर याचा टोटल मिळून आन्सर किती येईल, टोटल मिळून याचा आन्सर किती येईल e² अपॉन 4πε0 पॉवरला c. त्याचा युनिट येईल c ने मल्टिप्लाय करा. c × 3 किती येईल l⁻³ 3c m⁻⁻c t⁻² -2c. ओके. दिस इज युअर युनिट ऑफ e² अपॉन 4πε0. ओके. ही एवढा स्टेप लिहून घ्या. मी आता सगळं रफ करणार आहे.
सो मग आता आपण इथून कंटिन्यू करूयात. ओके, प्रत्येकाचा आता युनिट जर आपण बघायला गेलो तर इथे काय येईल, एल चा युनिट येईल एलएमटी मधला एल च्या पॉवरला 1, एम च्या पॉवरला 0, टी च्या पॉवरला 0. सी चा जर आपण आन्सर बघितलं तर सी चा आन्सर किती आहे, एल च्या पॉवरला ए, एम च्या पॉवरला 0, टी च्या पॉवरला मायनस आहे. जी चा किती आहे, एल च्या पॉवरला 3b, एम च्या पॉवरला -b, टी च्या पॉवरला -2b. नेक्स्ट याचा किती आहे युनिट, एल च्या पॉवरला 3c, एम च्या पॉवरला c आणि टी च्या पॉवरला -2c. एलएमटी च्या राईट हँड साइडच्या सगळ्या पॉवर आहेत तर कंपेअर करा, म्हणजे त्यांची टोटल करा. एल च्या पॉवरला बघा किती आहे, a + 3b + 3c, a + 3b + 3c. एम च्या पॉवरला किती आहे, 0 - b + c, -b + c. टी च्या पॉवरला बघा किती आहे, -2a, -2b, -2c. सो मायनस मध्ये a + 2b + 2c, काय ना मायनस कॉमन काढलं फक्त यांच्यातनं. ओके, आता कंपेअर करा. इथे 1 च्या जागी काय येईल, एवढं 1 = येईल a + 3b + 3c. 0 = काय येईल, -b + c. म्हणजे इकडनं एक इक्वेशन भेटेल आपल्याला, -b कडे गेलं तर +b = c. हा एक आन्सर भेटला. म्हणजे बी आणि सी दोघांचा पण आन्सर सेम असेल. लास्टचा बघा, 0 = काय येईल, 0 = येईल मायनस मध्ये आहे ना सगळं, -a + 2b + 2c. इकडे आता एक गोष्ट करू शकतो आपण, मायनस हा सपोज की 1 कॉमन काढला तर -1 इथे डिवाइडला जाईल. सो इथे आन्सर 0 येईल. 0/-1 is 0. सो a + 2b + 2c. राईट, काय नाही केलं, -1 ला डिवाइडला टाकलं इथे, मग 0/-1 होईल. 0/-1 चा आन्सर 0 येईल. आता नेक्स्ट आपण काय करू शकतो, याच्यात काय करू शकतो, सी च्या जागी बी टाका, a + 2b + c च्या जागी बी टाका. सी च्या जागी बी टाकू शकतो ना आपण. बघा बी आणि सी चा दोघांचा सेम आन्सर आहे. 2b + 2b किती येईल, 2b + 2b किती येईल, 4b येईल. म्हणजे a = आपण असं बोलू शकतो -4b = a. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये ना काय करा, सगळ्यांना बी च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण. इथे जरा 1 = काय येईल, a ची व्हॅल्यू किती आहे, -4b लिहा, +3 * b ॲज इट इज, +3 * c ची व्हॅल्यू पण किती आहे, b आहे, c ची व्हॅल्यू b आहे. आन्सर किती आहे कितना, 1 = 3 + 3 6, 6 मधनं 4 गेले, 2 राहील, 2b राहिला. b चा आन्सर येईल 1/2. जर b चा आन्सर बघा, b चा आन्सर 1/2. जर b चा आन्सर 1/2 आहे तर c चा पण आन्सर किती येईल, 1/2 ची. राईट, b आणि c चा आन्सर आला. a चा आन्सर करा, -4 * b ची व्हॅल्यू किती आहे, 1/2 = a. 2 * 2 = 4, -2 = a. तिघांचे पण आन्सर आले. बरोबर आहे. तिघांचे आन्सर आता मेन इक्वेशन मध्ये पुटअप करा. ही आपली इक्वेशन होती मेन, इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये सगळ्यांच्या व्हॅल्यू पुटअप केला तर आन्सर काय येईल, l = बघा आता c च्या पॉवरला a आहे, a ची व्हॅल्यू आहे -2, म्हणजे c च्या पॉवरला येईल -2. बरोबर आहे. g च्या पॉवरला किती आहे, g च्या पॉवरला आहे b ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि ह्याच्या पण पॉवरला किती आहे, e² 4πε0 च्या पॉवरला किती आहे बघा, याच्या पण पॉवरला 1/2 आहे. राईट, 1/2 आता दोघांच्या पण पॉवरला आहे, एकत्र बाहेर काढा. l = काय येईल बघा जरा, c च्या पॉवरला -2 आहे, सो 1/c² येईल. आणि या दोघांमधून 1/2 आपण बाहेर काढला तर आन्सर काय येईल, 1/4πε0 पॉवरला 1/2 बाहेर काढला. सो हा आन्सर आहे. या टाइप मध्ये कुठला ऑप्शन दिसतोय का, येस. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. सो फर्स्ट चॅप्टरचे आपण बऱ्यापैकी एमसीक्यूज आहेत ते घेतलेले आहेत. आता काही एमसीक्यूज तुम्ही स्वतः सुद्धा प्रॅक्टिस करा. ते जे युनिट अँड मेजरमेंटचे जे फॉर्म्युलेस आहेत ते लर्न करा.
कारण की याच्यावरती असेच न्यूमरिकल्स असणार आहेत. तुम्ही हे प्रॅक्टिस कराल तर तुमचे परफेक्ट होते. ओके, सो युनिट अँड मेजरमेंटची जी सिरीज आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे. सो आता आपण नेक्स्ट टॉपिक पासून म्हणजे वेक्टर पासून नंतरला नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. एवढं लिहून घ्या. आजच्यासाठी बस होईल इतकं.